ठाकरेंच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। खासदार कोटीबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा। कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट सूत्रांची माहिती। ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा। शरद पवार यांचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्याची मागणी, सूत्रांची माहिती। आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस, 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार। बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। पुण्यात ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानी देखील पोलीस तैनात। बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हासडल्या। राऊतांच्या शिव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचा संताप। शिंदेंच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना जशास तसं उत्तर। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यात तोडवा। संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले, तर तुमचा बाप आला तरी खासदारांना तोडवायची ताकद नाही। किशोर पाटील यांचा राऊतांवर हल्लाबोल। गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी। स्टील उत्पादन निर्यातीत भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट। बेस्टचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, मात्र बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा संपाला विरोध। रायगड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रातच। उष्ण आणि दमट हवामानामुळे शाळांच्या वेळेत बदल। 19 जून ते 30 जून दरम्यान अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी। बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ। धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड। बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त। 5 वर्षापासून शेतकऱ्यांची फसवणूक। संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी।